नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वराज एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीचा मंडळाचा पहिला पेपर मराठी कशा पद्धतीनं सोडवायचा, कशा पद्धतीनं त्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या पेजवर कोणती माहिती भरायची आहे, पेपरमध्ये कोणते प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचे आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण वर्ग पहिलीपासून तर वर्ग 9वीपर्यंत प्रथम सत्रांत, द्वितीय सत्रांत किंवा इतर अशा परीक्षा दिलेल्या असतात. परंतु वर्ग 10वीमध्ये आल्यावर बोर्डाचा जो पेपर असतो त्या पेपरा संदर्भात आपल्या मनामध्ये थोडी भीती असते, आपल्या मनामध्ये थोडं भीतीचं वातावरण असतं. ती भीती, ते दडपण कमी करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. बघा तर मित्रांनो, आपल्या प्रवेशपत्रावर, हॉल तिकीटवर आपल्या परीक्षेचा टाईम 10:30चा दिलेला आहे. परंतु त्याआधी अर्धा तास आपल्याला आपल्या परीक्षा केंद्रावर हजर व्हायचं आहे. 10:30ला आपल्याला वर्गखोलीमध्ये प्रवेश मिळणार आहे. आपल्याला वर्गखोलीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरच लगेच तेथील पर्यवेक्षक एक अशा पद्धतीची उत्तरपत्रिका आपल्याला देतात. सर्वप्रथम उत्तरपत्रिका पूर्णपणे चेक करायची. एखादा पेज उत्तरपत्रिकेवर कोरा नाहीये, आपली उत्तरपत्रिका डॅमेज नाहीये, हे सर्वप्रथम आपण तपासायचं आहे. त्यानंतर लगेचच उत्तरपत्रिकेवर वर या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल 7 छोटे छोटे बॉक्स दिलेले आहेत. आपल्या हॉल तिकीटच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपला बैठक क्रमांक असतो. तो बैठक क्रमांक या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहायचा आहे. इथे तुम्हाला कोरी जागा दिसत असेल, परंतु इथे तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक वर अंकात लिहायचा आहे आणि इथे अक्षरात लिहायचा आहे. अक्षरात सुद्धा तुमच्या हॉल तिकीटवर दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला कॅन्डिडेट्स सिग्नेचर म्हणजे परीक्षार्थीची सही या ठिकाणी तुम्हाला करायची आहे, म्हणजे तुमची सही. त्यानंतर या ठिकाणी इथं पर्यवेक्षकाची सही, इथं त्या वर्गावर असणारे पर्यवेक्षक त्यांची सही तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर खाली सेंटर नंबर, केंद्र क्रमांक या 4 बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा केंद्र क्रमांक टाकायचा आहे, जो 4 अंकी असतो. ही माहिती न चुकता व्यवस्थित कोणत्याही प्रकारची खाडाखोड न करता आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, मी एक डेमो बारकोड स्टिकर इथं लावलेला आहे. अशाच पद्धतीचं तुमचं एक बारकोड स्टिकर तुम्हाला मिळतं. त्या बारकोड स्टिकरवर असणारा नंबर आणि आपला नंबर दोन्ही क्रॉस चेक करून घ्यायचे. जर त्यामध्ये बदल असेल तर तो बारकोड स्टिकर आपल्या पेपरवर चिटकवायचा नाहीये. ज्या बारकोड स्टिकरवर आपला बैठक क्रमांक आहे तोच बारकोड स्टिकर आपल्या इथे चिटकवायचा आहे. चुकीचा बारकोड स्टिकर चिटकवला तर तो बारकोड स्टिकर परत काढताना आपला पेपर अक्षरशः फाटतो. ती चूक करायची नाहीये. कधी कधी ती चूक होते. ज्या बारकोड स्टिकरवर आपला नंबर आहे तेच बारकोड स्टिकर या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर खाली सब्जेक्ट, विषय इथं मराठी लिहिलेला आहे. जो आपला विषय असेल तो आपण लिहायचा आहे. पेपर लिहिताना काय करायचं आहे, जर मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल तर आपल्याला इथे काही लिहायचं नाहीये. जर आपला गणित भाग 1, गणित भाग 2, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1, भाग 2 तर त्याच वेळेस इथं त्याची माहिती लिहायची. त्यानंतर दिनांक तुम्हाला दिसत असेल, मी इथं 20 फेब्रुवारी म्हणजे 20/2/2026 पहिल्या पेपरची दिनांक टाकलेली. त्यानंतर उत्तर लेखनाची भाषा, लँग्वेज ऑफ आन्सर इथं मी मराठी टाकलेलं आहे. इंग्रजीचा पेपर असेल तर इंग्रजी भाषा येईल. जर तुम्ही तुमचं माध्यम सेमी असेल तर तुमच्या गणिताच्या पेपरला म्हणजे मॅथ आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी या दोन्ही पेपरला तुमची लँग्वेज ऑफ आन्सर इथं इंग्रजी येईल. ही पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे. आपलं बारकोड स्टिकर व्यवस्थित चिटकवायचं आहे. त्यानंतर एक ब्लॅक कलरचं
हॉलोक्रॉप स्टिकर तुम्हाला पर्यवेक्षक देतात, प्रोव्हाइड करतात. ते हॉलोक्रॉप स्टिकर मागची साईड काढून या ठिकाणी व्यवस्थितरित्या इथं चिटकवून घ्यायचं आहे. हे डेमो आहे, परंतु ब्लॅक कलरचं एक हॉलोक्रॉप स्टिकर तुम्हाला अशा पद्धतीनं इथं चिटकवायचं असतं. ही झाली फ्रंट पेजवरची संपूर्ण माहिती. याच्यामध्ये कोणतीही चूक आपल्याला होऊ द्यायची नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं, एक सेंटीमीटर घेऊन प्रत्येक पेजवर उपप्रश्न टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं तर रेषा ओढायच्या आहेत. कारण आपल्याकडं सध्या वेळ आहे, आपण अर्धा तास अगोदर परीक्षा दालनात आलेलो आहोत. आपल्याकडं अर्धा तास वेळ आहे. ही पूर्ण उत्तरपत्रिका आपल्याला तयार करून ठेवायची. 11 वाजता आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आल्यानंतर लगेच आपण प्रश्न लिहिण्यासाठी काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. मग 11 वाजता आपल्याला एक अशा पद्धतीची एक प्रश्नपत्रिका तेथील पर्यवेक्षक देतात. ही प्रश्नपत्रिका 17/2025ची आहे. या प्रश्नपत्रिकेवर आपल्याला आपला बैठक क्रमांक टाकायचा आहे. या प्रश्नपत्रिकेवर 5 सूचना कृती पत्रिकेसाठी दिलेल्या आहेत. त्या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधलं त्यामधलं एक अशा पद्धतीचे प्रश्न दिलेले असतात. आणि हे प्रश्न टाकण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची. पण त्याही आधी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेवर दिसत असेल वरच्या साईडला विभाग 1 गद्य. तर असंच तुम्हालाही मराठीच्या पेपरमध्ये वर नमूद करायचं आहे की विभाग 1 गद्य. इथून या पेपर सोडवण्यास सुरुवात करायची. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधलं आणि मधला उपप्रश्न 1. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण प्रश्न लिहिताना अशा आकृत्या काढत नाही, आपण सरळ उत्तरं लिहितो. तर मित्रांनो, त्याला मार्क्स मिळत नाहीत. आपल्याला ज्या पद्धतीनं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये या आकृत्या दिलेल्या आहेत, कृत्या दिलेल्या आहेत, त्या पद्धतीनंच त्या काढायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, जो स्वमतासाठी असतो, याला 3 गुण असतात. 7 ते 8 ओळी आपल्याला त्याच्यामध्ये लिहायच्या असतात. आपलं हस्ताक्षर सुंदर असेल, स्वच्छ असेल तर नक्कीच आपल्याला 3 पैकी 3 गुण त्याच्यामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहिल्यातलं आ, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एखादी कृती दिलेली असते, ती व्यवस्थितरित्या आखायची असते. आपला पेपर हा आखीव आणि रेखीव व्यवस्थितरित्या असला पाहिजे. नक्कीच तुम्हाला तपासणारा व्यक्ती भरघोस गुण देणार आहे, परंतु आपला पेपर व्यवस्थितरित्या असायला हवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, ज्या पद्धतीचा प्रश्न आहे, जर प्रश्न आकृतीमध्ये असेल तर आकृती काढायची, प्रश्न जर साध्या स्वरूपाचा असेल तर साध्या स्वरूपाचा लिहायचा आहे. परत प्रश्न क्रमांक आ मध्ये एक स्वमत विचारलेलं असतं. तेही 7 किंवा 8 ओळीमध्ये आपल्याला स्वमत लिहायचं असतं आणि आपल्या अक्षरावर त्याचे मार्क अवलंबून असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ई, जो आपला अपठित उतारा असतो, त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले असतात. आणि याच्यामध्ये ज्या काही आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृत्या आपल्याला काढायच्या असतात. आणि हा अपठित उतारा व्यवस्थितरित्या 2 वेळा वाचून घ्यायचा आहे. या अपठित उतार्यावर पूर्ण आपल्या परीक्षेमध्ये 10 गुण असतात. 4 गुण इथे असतात आणि 6 गुण आपल्या सारांशासाठी असतात. बघू सारांश नंतर, शेवटच्या टप्प्यामध्ये सारांश सुद्धा बघायचा आहे. त्यानंतर येतो विभाग 2 पद्य. आता या पद्य विभागामध्ये एक कवितेचा पॅराग्राफ दिलेला असतो. त्यानंतर यामध्ये तुम्हाला दिसेल प्रश्नपत्रिकेमध्ये जो पद्य विभाग दिलेला असतो, एक कविता दिलेली असते आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. त्याचबरोबर कविता सोडून किंवा त्या कवितेवर काही कविता सोडून रसग्रहण विचारलेलं असतं. कवितेवर आधारित काव्य सौंदर्य, एक ॲप्रिशिएशन सारखा एक प्रश्न विचारलेला असतो, ज्याच्यामध्ये कवितेचं नाव, कवयित्रीचं नाव, कवितेचा विषय, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं, हे सर्व आपल्याला लिहायचं असतं, ज्याच्यासाठी 4 गुण आपल्याला असतात. रसग्रहण हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि एकदम सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. तर हा तसं बघा, इथं प्रश्न क्रमांक 2 आ हे ॲप्रिशिएशन लिहिलेलं आहे. कवितेचे लेखक, कवितेचा विषय आणि त्या कवितेमध्ये, त्या ओळीमध्ये काय जो सारांश दिले, काय जो अर्थ दिलेला आहे तो इथं लिहिलेला आहे.
त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रसग्रहण. रसग्रहण करताना तो 3 मुद्द्यामध्ये करायचा आहे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आशय सौंदर्यामध्ये आपल्याला त्या कवीचं नाव, कवितेचं नाव आणि त्यामधून काय संदेश लेखकाने दिलेला आहे तो लिहायचा आहे. काव्य सौंदर्यामध्ये त्या 4 ओळीचा अर्थ लिहायचा आहे. भाषिक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला त्या कवितेमध्ये लेखकाने भाषा कोणती वापरलेली आहे, त्या भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत ते यामध्ये नमूद करायचे. एकूण या रसग्रहण या प्रश्नाला 4 गुण असतात आणि यामध्ये हे 4 पैकी 4 गुण आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन. हा स्थूल वाचन 6 मार्कासाठी हा विभाग असतो. 3 प्रश्न दिलेले असतात. 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला यामध्ये सोडवायचे असतात. प्रति प्रश्नासाठी 3 गुण आपल्याला मिळणार असतात. आणि महत्वाचं या स्थूल वाचन या प्रकारामध्ये पॅरेग्राफ दिलेला नसतो. आपल्याला ते प्रश्न आपल्या आकलनाने सोडवायचे असतात. त्यानंतर अत्यंत महत्वाचा आणि एकदम सोपा आणि 100% मार्क मिळवून देणारा विभाग म्हणजे 4था भाषा अभ्यास. आपण त्याला आपल्या भाषेमध्ये व्याकरण सुद्धा म्हणतो, जो एकदम सोपा आणि पूर्णपैकी तुमचं अक्षर थोडंसं डाऊन जरी असेल तरी तुम्हाला यामध्ये 16 पैकी 16 गुण नक्कीच मिळतील. हा प्रश्न क्रमांक 4 अ. आणि यामध्ये तुम्हाला समास विचारले असतात. त्यानंतर शब्दसिद्धीवरचे प्रश्न बघा, उपसर्ग, प्रत्यय घटित. त्यानंतर वाक्प्रचार विचारलेले असतात. शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदलणे, शब्द तयार करणे. त्यानंतर व्याकरणिक दृष्ट्या जे काही वाक्य दिलेले असतील किंवा शब्द दिलेले असतील तर ते लेखन नियमानुसार लिहिणे. त्यानंतर विरामचिन्ह विचारलेले असतात, त्यांची नावं आपल्याला लिहायची असतात. त्यानंतर पारिभाषिक शब्द सुद्धा आपल्याला लिहायचे असतात. आणि या सगळ्या या विभागासाठी एकूण 16 गुण आपल्याला मिळणार असतात. एकदम सोपा असा हा विभाग आहे मराठी विषयाच्या पेपरमधला. त्यानंतर शेवटचा विभाग आणि भरपूर सारं लेखन मागणारा आणि भरपूर सारे गुण मिळवून देणारा विभाग म्हणून उपयोजित लेखन या विभागाला ओळखल्या जातं. हा 5वा विभाग असतो आणि शेवटचा विभाग असतो. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये मध्ये 2 प्रश्न असतात. 2 पैकी 1 सोडवायचा असतो आणि एका प्रश्नालाच 6 गुण आपल्याला मिळणार असतात. त्यामध्ये 1 प्रश्न असतो पत्रलेखन आणि 1 असतो सारांश लेखन. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जो काही अपठित उतारा असतो त्या अपठित उतार्यावर आपल्याला 6 मार्काचा सारांश लिहायचा असतो. आता पत्रलेखन याच्यामध्ये 2 विषय दिलेले असतात. 2 पैकी एका विषयावर पत्रलेखन लिहायचं असतं किंवा ऑब्लिक आपल्याला अपठित उतार्याचा सारांश या ठिकाणी लिहायचा असतो. आता माझ्या विद्यार्थिनीने हे दोन्ही प्रश्न इथे लिहिलेले आहेत, परंतु आपल्याला एकच प्रश्न लिहायचा असतो, ज्या प्रश्नासाठी आपल्याला एकूण 6 गुण मिळणार असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 त्यामध्ये आपल्याला जाहिरात लेखन आणि बातमी लेखन आणि कथा लेखन असे 3 प्रश्न विचारलेले असतात. जाहिरात, बातमी आणि कथालेखन या 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. 2 प्रश्नासाठी प्रति प्रश्न 5-5 गुण म्हणजे 10 गुण प्रश्न 5वा आला आपल्याला मिळणार असतात. एक जाहिरात लिहा किंवा बातमी लेखन लिहा, बातमी लेखन किंवा कथालेखन 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे असतात. अतिशय सुंदर अशी ही जाहिरात लेखन माझ्या विद्यार्थिनीने इथे केलेली आहे. नक्कीच अशी जाहिरात लेखन तुम्ही केल्यास तुम्हाला 5 पैकी 5 गुण नक्कीच मिळतील. बातमी लेखन सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या करायची आहे. त्यामध्ये दिनांक, ज्या विषयासंदर्भात बातमी तयार करायची तो विषय व्यवस्थितरित्या आपल्याला काय करायचं आहे, मांडायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 ई. या प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न विचारलेले असतात. एक असतं वैचारिक लेखन, एक असतं आत्मकथन आणि एक असतं प्रसंग लेखन. तर या 3 पैकी आपल्याला एकच लिहायचा असतो ज्याला 8 गुण मिळणार असतात. एक तर तुम्ही प्रसंग लेखन लिहा किंवा आत्मकथन लिहा किंवा वैचारिक लेखन लिहा. तिन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो, जो आपल्याला जवळजवळ 3 ते 4 पॅराग्राफमध्ये सोडवायचा असतो. भरपूर सारं लेखन या प्रश्नामध्ये करायचं असतं, परंतु मार्क हे हा भरपूर सारे देणारा प्रश्न आहे. 8
गुण आपल्याला या प्रश्नामधून मिळणार आहेत. आणि माझ्या विद्यार्थिनीने इथेही दोन्ही प्रश्न सोडवलेले आहेत, परंतु आपल्याला एकच प्रश्न इथं सोडवायचा आहे, प्रश्न क्रमांक 5व्यामध्ये. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपला पेपर सोडवायचा आहे. प्रत्येक प्रश्न सोडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं 2 लाईन सोडायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 4 1 2 लाईन सोडल्या, 2 लाईन सोडल्या आणि 3. इकडेही तुम्ही जर बघसाल तर बघा प्रश्न क्रमांक 3 1 2 लाईन सोडल्या. तुमच्याकडे जर वेळ असेल, पेपर तुमचा पूर्ण झालाय, आणखीन पेपरचा आणखीन वेळ शिल्लक आहे, तर नक्कीच तुम्ही ह्या लाईनमध्ये अशा पेन्सिलनं रेषा ओढू शकता, ज्यामुळे तुमचा पेपर आणखीन आखीव आणि रेखीव दिसण्यास मदत होईल. असं सुटसुटीत व्यवस्थित विभाग वाईज आपल्याला आपला पेपर सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं वर तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये. हे वरचे बॉक्स हे त्या पेपर तपासणाऱ्याला म्हणजे एक्झामिनरला हे गुणदान करण्यासाठी बॉक्स असतात. जर तुम्ही तुमच्या पेपरला जर एखादी पुरवणी जोडली असेल, सप्लिमेंट जर जोडली असेल, तर ती सप्लिमेंट इथं या ठिकाणी मेन आन्सर बुक 1 नंबर ऑफ सप्लिमेंट्स 1 अशा पद्धतीनं 1 + 1 2 तुम्हाला इथं लिहून त्याचा हिशोब या ठिकाणी नमूद करायचा आहे. आता अशा पद्धतीचा पेपर आपण मराठीचा बघितलेला आहे. तुम्हाला नक्कीच या पेपरमध्ये भरपूर सारे गुण मिळवण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल. येणाऱ्या सत्र 2026च्या वर्ग 10वीच्या परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि